नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता दुसरी नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहणार आहोत। तरी सर्वांनी व्यवस्थित पाहून समजून घ्यावी। तर चला विद्यार्थ्यांनो, आजच्या या नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मध्ये इयत्ता दुसरीमध्ये आपण जवळपास 100 गुणाचा पेपर पाहणार आहोत। त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 1 तासाचा वेळ असतो। एकूण 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला जवळपास 2 गुण असतात। आता तुम्हाला सोडवण्याची पद्धती आतापर्यंत सर्व शिक्षकांनी समजावून सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये योग्य पद्धत कोणती, अयोग्य पद्धत कोणती आहे हे देखील आपण पाहिलेले आहे। तर इथे तुम्हाला दिसल्याप्रमाणे योग्य पद्धत या पद्धतीची आहे, योग्य पद्धत या पद्धतीची आहे, जे की 2 नंबरचा पर्याय करेक्ट गोल केलेला आहे। आणि अयोग्य पद्धत ही इथं दिसते, इथं शॉर्ट गोल केलेला आहे, म्हणजे परिपूर्ण गोल नाही आहे। इथं 2 नंबरचा पर्यायामध्ये खुल्ली मारलेली दिसते, म्हणजे हे काय आहेत, हे चुकीची पद्धत आहे। त्यामुळे आपले मार्क इथं कपात होऊ शकतात। म्हणजे आपली योग्य पद्धत कोणती आहे, तर योग्य पद्धत आपली आहे ही गोल करण्याची। यानंतर आता उत्तर शोधवायचे, तुम्हाला उत्तर सोडवायचे आहेत, पर्याय गोल करायचे आहेत। तर ते गोल करण्यासाठी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा उपयोग करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे तुम्हाला एकदा नोंदवलेले उत्तर बदलण्याची संधी परत नाही आहे। त्यामुळे तुम्हाला उत्तर सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचे आहे। तर चला, सर्वांना नियम वगैरे सूचना समजलेल्या असतील, तर आता आपण मेन आपल्या उत्तरपत्रिकेकडे प्रश्नपत्रिकेकडे वळूयात। चला, आता इथं पहिला विषय असतो तो म्हणजे भाषा आणि इंग्रजी। तर भाषा आणि इंग्रजीमध्ये सुरुवातीला आपल्याला उतारा वाचावा असतो। ते उतारा जर व्यवस्थित वाचला आपण, त्या उतारावर आधारित काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला इथं सोडवायचे आहेत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 साठी हा उतारा आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा। आपले जीवन महान बनविण्यासाठी दररोज जप, ध्यान, मौन, त्राटक, दररोज जप, ध्यान, मौन आणि त्राटक करावे। सूर्याला नमस्कार केल्यामुळे मानवाची बुद्धी चाणाक्ष बनते। बघा, सूर्याला नमस्कार जर आपण केला तर आपली बुद्धी कशी बनते, चाणाक्ष बनते। मौन हे बुद्धी वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे। मौन हे बुद्धी वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन तंत्र आहे। न बोलण्यात 9 गुण आहेत आणि दररोज मौन ठेवणारा मनुष्य श्रेष्ठ विचारक व दीर्घायुष्य होतो। गांधीजी दर सोमवारी मौन ठेवत, त्या दिवशी ते अधिक कार्य करत असत। बघा, हा उतारा कशाशी संबंधित आहे, एकतर आपल्या जीवनशैलीशी निगडित आहे। आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कोणते कामं केली पाहिजे यावर आधारित आहे। आणि यामध्ये महात्मा गांधीजींच्या दिवसभराच्या दैनंदिन जीवनाचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। तर हा उतारा जर आपण काळजीपूर्वक वाचला असेल तर उत्तरामध्येच आपल्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत। तर उत्तरामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा विचारलेला आहे, मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे। बघा, मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उत्तर सांगितलेले आहे। मग प्रश्न जर काळजीपूर्वक आपण वाचला तर त्यामध्ये उत्तर आपल्याला मिळणार आहेत। 1 नंबरला आहे जप, 2 नंबरचा पर्याय आहे ध्यान, 3 नंबरला आहे मौन आणि त्राटक आणि 4 नंबरला यापैकी सर्व। तर बघा, मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे सांगितलेलं आहे। तर जप, ध्यान, मौन, त्राटक यापैकी सर्व हे विचार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उतारा काळजीपूर्वक परत एकदा वाचावा लागेल। तर उतारा जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलेला असेल तर तुम्हाला लागलीच लक्षात येईल। बघा, इथे याचं उत्तर पहिल्याच ओळीमध्ये आहे, आपले जीवन महान बनविण्यासाठी। आपले म्हणजे कोणाचे, मग मानवाचे। मग इथं प्रश्न काय म्हणलाय, मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे, तर इथं सांगितले आपले जीवन महान बनवण्यासाठी दररोज जप, ध्यान, मौन, त्राटक ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। जे की इथं जप पण दिलेला आहे पर्यायामध्ये, ध्यान पण दिलेलं आहे, मौन, त्राटक पण दिलेलं आहे आणि यापैकी सर्व देखील दिलेलं आहे। आता तुम्ही जर सहज उतारा वाचला असेल तर तुम्हाला वाटेल की याचं उत्तर जप आहे। आता बऱ्याच जणांनी लक्षपूर्वक वाचलं तर इथं ध्यान पण याचं उत्तर निघत आहे। आणि आणखी जर कोणी हुशार विद्यार्थी असतील त्यांनी पूर्णपणे जर काळजीपूर्वक वाचवलं असेल तर इथं देखील मौन आणि त्राटक असा याचा उल्लेख सांगितलेला आहे। आणि हे सर्वला सर्व पर्याय आपले काय अगदी बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते, यापैकी सर्व। म्हणजे मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी उत्तर काय आहे, जप, ध्यान, मौन आणि त्राटक, म्हणजे सर्वला सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते।
चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. 1 नंबरचा प्रश्न आपला झालेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर 2 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा. 2 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. बुद्धी वाढविण्यासाठी महत्त्वाचे अंग कोणते? बघा आता बुद्धी वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचे अंग कोणतं? उतारा जर तुम्ही लक्षपूर्वक वाचला असलं तर तुम्हाला इथं उत्तर मिळणार आहे. बघा इथं काय सांगितलंय, हे बघा. बुद्धी वाढविण्यासाठी महत्त्वाचे साधे तंत्र आहे. कोणतं आहे? मौन. इथंच उत्तर आहे बघा, मौन. म्हणून या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला इथंच मिळते. या प्रश्नाचे उत्तर काय आहे बघा. बुद्धी वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अंग कोणतं? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मौन. त्राटक देखील नाही आहे, जप देखील नाही आहे, ध्यान देखील नाही आहे. तर बुद्धी वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अंग कोणतं आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मौन. यानंतर बघा प्रश्न तिसऱ्यामध्ये काय सांगितले बघा. नतमस्तक होणे या शब्दसमूहासाठी कोणता वाक्यप्रचार योग्य असेल? नतमस्तक होणे. तर बघा हात जोडणे, तोंड सुख घेणे, नमन करणे, हस्तगत करणे. तर बघा नतमस्तक होणे म्हणजे याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येते हात जोडणे. कारण की नमन करणे जर म्हणलं आपण तर याचं येते नमस्कार करणे. हस्तगत करणे म्हणजे मिळवणे. आणि तोंड सुख घेणे म्हणजे तोंडाने आपण बोलणे किंवा काहीतरी असं तोंड सुख घेतो आपण, म्हणजे आनंद घेतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नतमस्तक होणे. नतमस्तक होणे म्हणजे काय? हात जोडणे. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे अंग टाकणे म्हणजे. आता अंग टाकणे म्हणजे नेमकं काय? मोठे होणे, बारीक होणे, बाळशेदार होणे की जाड होणे? तर अंग टाकणे म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे बारीक होणे. या प्रश्नाचं उत्तर आहे बारीक होणे. आपण म्हणतो सहज मी अंग टाकलं म्हणजे काय? बारीक होणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा रिकामी जागा पाहून पाय पसरणे. आता ही म्हण आहे, आपण पहिल्यापासून छोट्या वयापासून ऐकत आलोय. रिकामी जागा पाहून पाय पसरणे. बघा रिकामी जागा पाहून पाय पसरणे ही म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल? 1 नंबर आहे जागा, 2 नंबर आहे पलंग, 3 नंबर आहे आथरून आणि 4 नंबर आहे पांघरून. तर बघा आपण म्हणत नाही की जागा पाहून पाय पसरणे, पलंग पाहून पाय पसरणे. तर आपण लहानपणापासून म्हण ऐकत आलो आथरून पाहून पाय पसरणे. म्हणजेच काय? आपलं जेवढी ऐपत आहे त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? खर्च वगैरे केला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही या अर्थाची म्हण कोणती? बघा आता आपण बऱ्याच जणांचं मोठ्या माणसाचं ऐकत होत की मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. म्हणजे ऐकावे जनाचे करावे मनाचे ते काय नाही. ऐकावे जराचे करावे मनाचे म्हणजे काय? इतरांचे ऐकून स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच वागावे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय? सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. तर मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि शेवटचा पर्याय आहे जित्याची खोड मेल्यावर जाते. तर हे उत्तर येत नाही आहे याचं उत्तर आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. या पद्धतीचे आपण 6 प्रश्न पाहिलेले आहेत आणि 6 प्रश्न आपण समजावून देखील घेतलेले आहेत. यानंतर आपण 7व्या प्रश्नाकडे वळूयात. 7वा प्रश्न आहे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा रात्र विचारले. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रिपू होतं का? नाही. रिपू म्हणजे शत्रू होतं. रजनी म्हणजे रात्र. शर म्हणजे बाण आणि काळोख म्हणजे देखील काय? अंधार. तर रात्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रजनी. रजनी म्हणजेच काय? रात्र. यानंतर 8वा प्रश्न आहे काक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काळा हे रंगाचं नाव आहे. एकाक्ष म्हणजे कावळा. एकवक्ष आणि काळोख म्हणजे अंधार होते. एकवक्ष येत नाहीये. तर काक या शब्दाचा समानार्थी शब्द कावळा किंवा एकाक्ष हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न 9वा अर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा आता व्यर्थ होते का? नाही. आपण म्हणतो हे व्यर्थ आहे. व्यर्थ म्हणजे विनाकारण आहे. अर्थहीन म्हणजे ज्याचं काहीच नाही असं. आणि अनर्थ अर्थ म्हणजे त्याचा काहीतरी उपयोग आहे, काहीतरी शब्दाचा उच्चार अर्थ निघतोय. त्या अर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनर्थ. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला त्याचं उत्तर मिळते. यानंतर प्रश्न क्रमांक 10वा पुढचा प्रश्न आहे 10वा. तर या 10व्यामध्ये काय म्हटलंय खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती?
खालीपैकी योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती? 1 नंबरला आहे लांब दूर. विरुद्धार्थी विचारली, लांब आणि दूर म्हणजे काय? जवळपास समानार्थी निघतायत. सुज्ञ आज्ञे, सुज्ञ आज्ञे. यानंतर विचारले हळू सावकाश. हळू आणि सावकाश हे देखील समान आहेत. सरळ आणि सारखा हे देखील समानार्थी शब्द आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुज्ञ आज्ञे. सुज्ञ म्हणजे हुशार आणि आज्ञे म्हणजे अज्ञानी, वेडा किंवा त्याला काही नाही येणारा. यानंतर प्रश्न 11वा आहे, खालीलपैकी जोड शब्द कोणता? नवा जुना, फाट फाट, मेळ ताळ, गोडी गुलाबी. बघा इथं काही उलटसुलट देतात. जोड शब्द विचारलेत. नवा जुना तर इथं तसं नाही, इथं पाहिजे होतं जुना पुराणा. थाटपाट नाही तर इथं थाटमाट पाहिजे होतं. मेळ ताळ नसता याचं तर उत्तर ते ताळमेळ. इथं गोडी गुलाबी हा आपला काय निघतोय? जोड शब्द निघतोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. यानंतर प्रश्न पुढचा पाहूयात. 12वा नंबरचा प्रश्न आहे. 12व्या नंबरचा प्रश्न पाहूयात. बारा नंबरचा प्रश्न आहे, अस्वलाचा खेळ करणारा. बघा मदारी होते, जादूगर होतो, दरवेशी होतो की साक्षर होतो? अस्वलाचा खेळ करणारा कोण असतो? दरवेशी असतो. कोण असतो? दरवेशी असतो. त्यानंतर जिज्ञासा म्हणजे काय? जाणून घेण्याची इच्छा, जाणून न घेण्याची इच्छा, जिंकून घेण्याची इच्छा की ज्ञान वाढवण्याची इच्छा? जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येते. ढगांचा गडगडाट होतो तर पावसाचा आवाज म्हणजे काय? आपण म्हणतो ना पावसाचं का, आज पावसानं टप 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 चालू आहे. लखलख पण होत नाही, सळसळ पण होत नाही, कडकडाट पण होत नाही. त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 टपटप, पावसाची टपटप. गाय खालीलपैकी कुठे राहते? घरामध्ये, गोठ्यामध्ये, शेतात की पाग्यात? आता बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात या प्रश्नाला की गाय कुठे राहते. गाय आपण घरी पण पाळतो, शेतात पण पाळतो आणि गोठ्यात देखील आपली गाय राहते. तर गायीचं घर विचारले तर गाय प्रॉपरली राहते ती म्हणजे गोठ्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न 16वा, ओपन. ओपनच्या अपोजिट काय येते? तर ओपनच्या अपोजिट पर्याय क्रमांक 2 क्लोज. ओपन म्हणजे उघडणे, ओपन म्हणजे उघडणे, तर त्याचा अपोजिट तो क्लोज. क्लोज म्हणजे काय? बंद करणे. म्हणजे याचे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. 17वा प्रश्न आहे, व्हेलचे पिल्लूदर्शक शब्द कोणते? व्हेल. तर व्हेलचे पिल्लूदर्शक शब्द, व्हेल म्हणजे काय? मग मासा. मग मासाचा पिल्लूदर्शक शब्द कोणता आहे? तर माशाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 काल्फ. पर्याय क्रमांक 3 काल्फ. त्यानंतर प्रश्न 18वा आहे, गुडघ्यासाठी कोणता शब्द इंग्रजीमध्ये आहे? आता आपण म्हणतो बघा काय म्हणतो? गुडघ्याला KNEE म्हणजे गुडघा. म्हणण्याचं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. फूट म्हणजे पाय होतो, थाय म्हणजे मांडी होते आणि पाल्म म्हणजे तळवा होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 नी म्हणजे गुडघा हे त्याचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न 19वा पाहायचा आपल्याला. प्रश्न 19 मधले आठवड्यातील 5वा वार कोणता? आता आठवड्यातील विचारले तर आपण पहिला वार कोणता लिहितो? संडे. दुसरा वार कोणता लिहितो? मंडे. तिसरा वार कोणता लिहितो? ट्यूजडे. चौथा वेनसडे. पाचवा थर्सडे. सहावा फ्रायडे आणि सातवा सॅटरडे. आपल्याला काय विचारले की आठवड्यातील 5वा वार कोणता? तर हे झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, हा झाला चौथा आणि हा झाला 5वा. मग 5वा वार कोणता आहे? तर 5वा वार आहे थर्सडे. इथं आहे का पर्यायामध्ये? बघा पर्याय क्रमांक 4. 4 मध्ये थर्सडे. थर्सडे म्हणजे काय? गुरुवार. म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा. प्रश्न पुढच्यामध्ये काय विचारले? कार या शब्दाला यमक न जुळणारा शब्द कोणता आहे? कार या शब्दाला यमक न जुळणारा म्हणले बघा इथं काय सांगितले? CAR कार. कारला यमक न जुळणारा. आता बघा पहिला आहे TOY टॉय. जमतो का? नाही जमत. त्यानंतर दुसरा आहे फार. बघा इथं AR शेवटी आले, इथं पण AR शेवटी आले, म्हणजे कार फार हा शब्द व्यवस्थित जुळतो. त्यानंतर बघा काय म्हटले? त्यानंतर काय म्हटलं बघा? जार. JAR जार.
हा देखील इथं ए आर आलेला आहे, हा देखील पर्याय आपला जुळतोय. त्यानंतर BAR बार, इथं पण ए आर आलेलं आहे, म्हणजे बारसुद्धा आपला पर्याय जमतो. कार या शब्दाला यमक न जुळणारा शब्द विचारला आहे, इथं 3ला 3 पर्याय जुळतो. तर पर्याय क्रमांक 1 हा त्याचा जुळत नाही, म्हणून याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 1. कार या शब्दाला यमक न जुळणारा शब्द कोणता, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे टॉय. त्या प्रश्नाचं उत्तर आहे टॉय. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा विचारला आहे, 915 ही संख्या अंकात कशी लिहाल. 915 म्हणले, 900 म्हणल्यावर किती 900 आणि 15 म्हणजे किती 10 अधिक 5. मग 915 तुम्हाला विचारले कशी लिहाल. तर बघा 5ला 5, 1ला 1 आणि 9ला 9. या पद्धतीची आपण 915 ही संख्या लिहितो. पर्यायामध्ये 915 आहे का बघा, तर पर्याय क्रमांक 1 मध्येच 915 ही आपल्याला इथे दर्शवलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं त्याचं उत्तर येते. नंतर बघा 702 ही संख्या अक्षरात लिहा. 702 ही संख्या अक्षरात कशी लिहायला विचारले. 702 म्हणले 700 आणि इथं म्हणले 2, एकूण म्हणले 702. तर आपण 700 कशी लिहितो या पद्धतीनं बघा, हे 700 आपण या पद्धतीनं लिहित असतो आणि 2ला आपण कसं लिहितो 2 या पद्धतीने लिहित असतो. मग 702 हे उत्तर कुठं आहे बघा, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळते. 702 ही संख्या अक्षरामध्ये या पद्धतीनं लिहितात 702, किंवा हे इथं उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला दर्शवलेलं आहे. चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, पुढचा प्रश्न पहा, 23वा प्रश्न आहे, 825 या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता. बघा 825 दाखवलेली आहे संख्या, 825 ही संख्या दाखवलेली आहे आणि 825 या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर 5 हा एकक स्थानी येतो, 2 हा दशक स्थानी येतो, तर 8 हा शतक स्थानी येतो. एकक दशक शतक आपण पूर्णपणे शिकलेलो आहोत. तर 825 या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता, तर तो म्हणजे आहे 8. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये विचारले 8,2,9 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. इकडे बघा 8,2,9 ही संख्या, या संख्येतील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करतो, पहिल्यांदा सर्वात मोठा जो अंक असतो तो 1 नंबरला घेतो, म्हणजे 9 इथे 1 क्रमांकाला आला. त्यानंतर 9 पेक्षा जरासा छोटा जो अंक असतो तो आपण घेतो 2 नंबरला, इथं घेतला 8 आणि सगळ्यात शेवटी उरलेली संख्या ती म्हणजे 2. तर इथं 982 हा सर्वात मोठा अंक तयार आपल्याला झालेला दिसतो. पर्यायामध्ये आहे का ते आपण चेक करणं गरजेचं आहे. 1 मध्ये नाही आहे, 2 मध्ये नाही आहे, 3 मध्ये नाही, इथं 4 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 982. 982 संख्या सर्वात मोठी संख्या इथं दर्शवलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणलंय, खालीलपैकी समसंख्या कोणती नाही. समसंख्या कोणती नाही ते विचारलेलं आहे. तर बघा समसंख्येची व्याख्या आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 0, 2, 4, 6, 6 आणि 8 ह्या संख्या जर येत असतील याला म्हणतात समसंख्या. तर समसंख्या नाही म्हणले म्हणजे काय, विषम संख्या विचारले. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या येत असतील तर ह्या संख्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत. ह्या संख्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत. वरच्या आल्या समसंख्या आणि खालच्या आहेत विषम संख्या. तर खालीपैकी समसंख्या कोणती नाही विचारले. नाही विचारलं म्हणजे आपल्याला विषम संख्या करावं लागेल. बघा मग आता 291 विषम संख्या आहे, 260 समसंख्या आहे, 350 समसंख्या आहे आणि 960 म्हणजे याच्या एकक स्थानी 0 आहे, याच्या एकक स्थानी सुद्धा 0 आहे, याच्या एकक स्थानी सुद्धा 0 आहेत. म्हणजे 3ला 3 काय आहेत, ह्या बघा ह्या समसंख्या आहेत. 3ला 3 काय आहेत, ह्या
समसंख्या आहेत, तर आपल्याला म्हणले खालीलपैकी समसंख्या कोणती नाही, तर त्याचं उत्तर ते 291, कारण एकक स्थानी काय आलेला आहे, 1 आलेला आहे, जो की इथं आपल्याला विषम संख्येमध्ये दिसतोय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे 27, 19, 15 आणि 39. बघा 27, 19, 15, 39 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते? मग चढता क्रम करत असताना, चढता क्रम सोडत असताना सगळ्यात छोटी जी संख्या असते ती येते 1 नंबरला. तर बघा इथं सगळ्यात छोटी संख्या आहे ती म्हणजे 15, ती म्हणजे 15. त्यानंतर थोडीशी याच्यावरून चढता क्रम म्हणजे थोडी मोठी संख्या घ्यायची. 15च्या नंतर थोडीशी मोठी संख्या येते ते म्हणजे 19. त्यानंतर थोडीशी मोठी अजून येते ती म्हणजे पर्याय क्रमांक 27. आणि त्यानंतर चढत्या क्रमामध्ये सर्वात लास्टला सर्वात मोठी संख्या येते ती म्हणजे 39. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे 27, 19, 15, 39 यामध्ये चढत्या क्रमाने लावल्या तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते? तर बघा 1 नंबर आला 15चा, 2 नंबर आला 19चा, 3 नंबर आला 27चा आणि 4 नंबर आला 39चा. तर आपला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर मिळालं आहे, जे की यामध्ये काय आहे 27 ही संख्या 3 नंबरच्या पर्यायामध्ये येते, म्हणजे 3 नंबर हा 27चा येतो. तर पर्याय क्रमांक याचं 3 हे उत्तर आपलं आलेलं आहे, मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण आता वळूयात. पुढचा प्रश्न आहे 2 दशक अधिक 5 एकक. बघा काय म्हटले 2 दशक. आता दशक म्हटलं की 10 आणि एकक म्हटलं की 1. प्रश्न असा आहे 2 दशक अधिक 5 एकक बरोबर किती? आता दशक म्हटलं की 10 म्हणजे 2 दशकचं विचारले, मग 2 दशक गुणिला 10 बरोबर 10 1 10, 10 2 20 आणि एकक म्हटलं की 1 येतं. एकक म्हटलं की 1 येतं. इथं 5 एकक विचारले म्हणजे 5 गुणिला 1, 5 1 5. मग आपल्याला काय म्हटलंय, आपल्याला काय विचारलंय 2 दशक अधिक 5 एकक बरोबर किती? इथं उत्तर आलं 20 अधिक 5. बघा 5ला 5 आणि 2ला 2, एकूण आपलं उत्तर येते 25. म्हणजेच 2 दशक अधिक 5 एकक बरोबर किती? 25. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 25. त्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे 28वा. 846 वजा 132 बरोबर किती? बघा 846 वजा 132. इथं वजाबाकी करायची, इथे वजाबाकी करायची. 846 वजा 132 बरोबर किती? तर बघा 6 मधून 2 ही संख्या वजा करायची. 6 मधून 2 गेले, राहिले 4. 4 मधून 3 गेला, राहिला 1 आणि 8तून 1 गेला, राहिला 7. म्हणजे याचं उत्तर 814 येते, 714 येते. पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर आलेलं आहे 714. म्हणजे 846 मधून ही संख्या जर आपण वजा केली तर त्याचं उत्तर काय येते 714. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे ज्या संख्येला गुणतो त्याला काय म्हणतात? आता एखादी संख्या आहे, त्या संख्येला आपण गुणतो तर त्याला काय म्हणतात? फॉर एक्झाम्पल बघा 3 गुणिला 4 बरोबर किती? तर हा झाला बघा काय विचारले, ज्या संख्येला गुणतो त्याला काय म्हणतात? तर याला म्हणतो आपण गुण्य, आणि 4 या संख्येला आपण म्हणतो गुणक. याला काय म्हणतो आपण? गुणक. तर आपल्याला विचारले की ज्या संख्येला गुणतो त्याला काय म्हणतात? तर 3 या संख्येला आपण गुण्य म्हणतो. काय म्हणतो? गुण्य म्हणतो. कारण की त्या संख्येला आपल्याला गुणायचं असतं, म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं दिसतं. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. प्रश्न पुढचा बघा. एका बागेमध्ये फणसाची 37, त्यानंतर नारळाची 42 आणि चिक्कूची 87 झाडे होती, तर त्या बागेत झाडे किती होती? बघा फणसाची
फणसाची किती होती 37, नारळाची किती होती 42 आणि चिक्कूची किती होती तर चिक्कूची होती 87. चिक्कूची होती 87. तर इथं काय प्रश्न म्हणलाय, एका बागेमध्ये फणसाची 37, नारळाची 42 व चिक्कूची 87 झाडे होती, तर त्या बागेत किती झाडे होती. किती झाडे म्हटलं की याची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. मग आपण बेरीज करूयात. बघा 7 आणि 7 झाले 14, 14 आणि हे 2 झाले 15, 16, 16शीला 6, हातचाला 1, हातचाला 1. बघा मग आता 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 13, 14, 15 आणि हातचा आलेला 1 ते म्हणजे 16. म्हणजे फणस, नारळ आणि चिक्कू असे मिळून 166 झाडं त्या बागेमध्ये होती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर इथं आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारले, श्रीकांतने 3 किलोमीटर पायी, 72 किलोमीटर रेल्वेने आणि 27 किलोमीटर बसने प्रवास केला, तर त्याने एकूण किती प्रवास केला. बघा 3 किलोमीटर केलेला आहे प्रवास पायाने. कशाने, पायाने केला आहे. 72 किलोमीटर केलेला आहे रेल्वेने आणि 57 किलोमीटर केलेला आहे बसने. 57 किलोमीटर केलेला आहे बसने. तर त्याने एकूण किती प्रवास केला. एकूण किती प्रवास केला. एकूण म्हणलं की मग बेरीज. मग बेरीज करत असताना कशा पद्धतीचं उत्तर मिळते ते पाहूयात. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 7 12, 12शीला 2, हातचाला 1, 5 आणि 7 12, 12 आणि 1 13 असे मिळून त्याने 132 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, आज गुरुवार आहे तर त्या परवा कोणता वार होता. म्हणजे इथं प्रश्न थोडा चुकलेला आहे बोलताना, लिहिताना. आज गुरुवार आहे तर परवा कोणता वार होता विचारले. बघा आज गुरुवार आहे, आपण काय करूयात, मांडणी करूयात. बघा इथं रविवार घेतला, इथे सोमवार घेतला, इथे मंगळवार घेतला, येथे बुधवार घेतला, येथे गुरुवार घेतला, इथे शुक्रवार घेतला आणि इथे शनिवार घेतला लास्टला. तर काय विचारले, आज जर गुरुवार आहे, आज जर गुरुवार आहे तर परवा कोणता वार होता विचारले. परवा कोणता वार होता. होता म्हटलं की भूतकाळ. भूतकाळ म्हणजे अगोदरचा काळ. बघा इथे हे झालं आज, म्हणजे बुधवार आला काल. परवा विचारले तर परवा कोणता वार होता, मग मंगळवार. परवा कोणता वार होता, मग मंगळवार. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आज गुरुवार आहे तर त्या परवा कोणता वार होता, तर परवा होता मंगळवार. त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता महिना 28 दिवसांचा असतो. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असतो. बाकी सगळं काय असते, लीप इयर जर असेल तर त्या लीप इयरमध्ये फेब्रुवारी हा महिना 29 दिवसाचा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. एक 34वा प्रश्न आहे, 10 ग्रॅम म्हणजे किती. 10 ग्रॅम म्हणजे किती. तर त्याचं उत्तर आहे 1 डेकाग्रॅम. त्याचं उत्तर आहे 1 डेकाग्रॅम. त्यानंतर 35वा प्रश्न आहे. 35व्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, 2 बिंदूतून किती रेषा जातात. बघा 2 बिंदूतून किती रेषा जातात. बघा 2 बिंदू आहेत, ही एक बिंदू आहे, हे एक बिंदू आहे. तर या 2 बिंदूमधून किती रेषा जातात. बघा या 2 बिंदूमध्ये फक्त आणि फक्त एकच रेष गेलेली आहे, जी की 2 बिंदूला काय करते, जोडण्याचं काम करते किंवा या 2 बिंदूतून सरळ निघून जाते. एकच रेष गेलेली आहे, दुसरी रेषच जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आलेलं आहे.
आता हा भाग झाला गणित आणि मराठीचा. आता बुद्धिमत्ता आणि परिसरचा इथून आपल्याला अभ्यास सुरू होतोय. तर बघा प्रश्न पुढचा इथं मिळतो आपल्याला 36वा. या प्रश्नामध्ये विचारले खालील गटात न बसणारे पद ओळखा. आता बघा इथं नावं दिलेली आहेत. पहिलं नाव आहे सुनीता, दुसरं नाव दिलेलं आहे मीरा, तिसरं नाव दिलेलं आहे सीता आणि शेवटचं नाव दिलं तो म्हणजे केदार. तर बघा लक्ष द्या इकडं. बुद्धिमत्तेमध्ये किचकट प्रश्न असतात. समजले तर खूप सोपे, नाही समजलं तर थोडंसं आपल्याला अवघड जाते. तर यामध्ये विचारलं आपल्याला गटात न बसणार पद. तर बघा सुनीता आहे, आपण काय म्हणतो ती सुनीता म्हणतो. मीरा आहे, आपण काय म्हणतो ती मीरा. त्यानंतर सीता आहे, आपण काय म्हणतो ती सीता. आणि केदार आहे तर आपण काय म्हणतो तो केदार. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सुनीता, मीरा आणि सीता ह्या का नाहीत मुली आहेत, तर केदार हे नाव कोणाचं आहे, मुलाचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितले, 37वा प्रश्न आहे खालील गटात न बसणारे पद कोणते. बघा 17, त्यानंतर 11, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 19. यामध्ये आपल्याला विचारले की खालील गटात न बसणारे पद कोणते. तर बघा 17 ही मूळ संख्या आहे, 11 देखील मूळ संख्या आहे, 19 देखील मूळ संख्या आहे. तर 9 ही संख्या जी आहे ती संयुक्त संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला इथं 3 मिळते. त्यामध्ये 9 ही संख्या काय संयुक्त संख्या आलेली आहे असं दिसून येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपलं आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 38वा मंदिर, मशीद, चर्च. बघा मंदिर, मशीद, मशीद आणि चर्च हे विचारले आणि शेवटचं काय येईल. तर बघा मंदिर, मस्जिद, चर्च हे काय प्रार्थनास्थळ आहेत. तर याच्या पुढे देखील काय यायला पाहिजे, प्रार्थनास्थळे यायला पाहिजे. शाळा आहे का प्रार्थनास्थळ, नाही. धर्मशास्त्र आहे का, नाही. आज्ञारी आहे का, 100% आहे. रेल्वे स्टेशन देखील नाही आहे. म्हणजे शाळा नाही, धर्मशास्त्र नाही, रेल्वे स्टेशन देखील नाही. या प्रश्नाचं उत्तर ते आज्ञारी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आज्ञारी म्हणजे देखील काय प्रार्थनास्थळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 39वा प्रश्न आहे 9, 12, 16 आणि 21. तर पुढची संख्या कोणती येईल. तर बघा आता 9, 12, 16, 21 हे त्याची उत्तर आहेत. तर आपल्याला ओळखायचं पुढे काय संख्या येईल, पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर बघा यामध्ये काही फरक असू शकतो. आता 9 मध्ये किती मिसळलं 12 येते, 9 मध्ये 3 मिसळलं 12 येते. 12 मध्ये किती मिसळलं 16 येते, 12 मध्ये 4 मिसळलं 16 येते. 16 मध्ये किती मिसळलं 21 येते, तर 16 मध्ये 5 मिसळलं 21 येते. म्हणजे काय चढता क्रम झालाय. 3, 4, 5 अशी संख्या वाढत चालली. तर 21 मध्ये आपल्याला किती मिसळावं लागतील. मग आता 5च्या पुढे आपल्याला 6 येते. म्हणून 21 मध्ये आपल्याला 6 मिसळावे लागतील. म्हणजे 21 आणि 6ची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते 27. उत्तर येते आपल्याला इथं 27. पर्याय क्रमांकामध्ये आहे का तर बघा 100% आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे 27. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे घोडा, कुत्रा, ससा, हत्ती यांची चित्र दिलेल्या क्रमाने वर्गात लावली आहेत. तर 19व्या क्रमांकावर कोणते चित्र येते. बघा घोडा, कुत्रा, ससा, हत्ती यांची चित्र दिलेल्या क्रमाने वर्गात लावली आहेत. तर 19व्या क्रमांक कोणते येते. सरळ सोपा आहे. बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी. तर बघा घोडा, कुत्रा, ससा, हत्ती यांची चित्रे दिलेल्या क्रमाने वर्गात लावली आहेत. तर 19व्या क्रमांकावर कोणते चित्र येते. चला तर आपण काय करूयात, क्रमानुसार मांडणी करूयात. 1 नंबरला काय म्हणते, 1 नंबरला आहे बघा घोडा, 2 नंबरला येतो कुत्रा, 3ऱ्या क्रमांक येतो ससा आणि 4थ्या क्रमांक येतो हत्ती.
हे आपण दिलेल्या क्रमानुसार मांडलेत. 1 नंबरला घोडा आहे, 2 नंबरला कुत्रा आहे, 3 नंबरला ससा आहे आणि 4 नंबरला हत्ती आहे. तर आपल्याला विचारले की 19व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल. तर बघा, घोडा आला 4 वेळेस, कुत्रा आला 4 वेळेस, ससा आला 4 वेळेस आणि हत्ती आला 4 वेळेस. म्हणजे प्रत्येक प्राणी हा 4-4 वेळेस जर धरला आपण, तर 16व्या क्रमांकावर आपल्याला हत्ती हा प्राणी लावलेला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं की 19व्या क्रमांकावर कोणतं येईल. तर बघा, हत्ती झाला 16व्या, तर 17व्या क्रमांकावर येईल परत घोडा, 18व्या क्रमांकावर परत येईल कुत्रा आणि 19व्या क्रमांकावर परत येईल ससा. क्रमांकानं जर लावत गेला आपण तर आपल्याला दिसून येईल की 16पर्यंत हत्तीचा नंबर येतो, 17व्या क्रमांकाला येतो घोडा, 18व्या क्रमांकाला येतो कुत्रा आणि 19व्या क्रमांकाला काय येतो मग ससा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ससा हे आपल्याला आलेलं दिसून येईल. बघा, घोडा, कुत्रा, ससा, हत्ती यांची चित्रे दिलेल्या क्रमाने वर्गात जर लावली तर आपल्याला 100% 19व्या क्रमांकावर कोणता प्राणी दिसून येईल, ससा हा आपल्याला 21व्या क्रमांकावर आलेला दिसतो. त्यानंतरचा प्रश्न 41वा. एका शिडीवर मध्यभागी उभा असलेल्या सुमितच्या खाली 12 पायऱ्या आहेत, तर त्या शिडीला किती पायऱ्या आहेत. तर बघा, एक शिडी आहे ही. या शिडीला मध्यभागी उभा आहे सुमित, बघा लक्ष द्या सर्वांनी. एक शिडी आहे, मध्यभागी उभा आहे सुमित. मग सुमितच्या खाली 12 पायऱ्या आहेत. सुमितच्या खाली किती पायऱ्या आहेत, 12. सुमितच्या खाली 12 पायऱ्या आहेत, तर त्या शिडीला किती पायऱ्या आहेत. मग मध्यभागी म्हणल्यावर 12 + 1 किती झाल्या, 13. 12 + 1 किती झाल्या, 13. मग खाली 12 म्हटलं वरी सुद्धा किती येणार, 12. मग 12 आणि 12 किती झाल्या, 24. 12 आणि 12 किती झाल्या, 24. आणि सुमितची मध्यभागीची 1, मग अशा मिळून 24 आणि 1 किती झाल्या, 25. पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर होते. तर त्या शिडीला किती पायऱ्या आहेत, तर त्या शिडीला पायऱ्या किती एकूण आहेत, 25. त्या शिडीला पायऱ्या किती आहेत, 25. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इथे काय म्हटलं बघा, खालील प्रश्नाकडे पाण्यातील प्रतिबिंब कोणते. आता पाण्यातील विचारले बघा, या पद्धतीचं आर आहे या पद्धतीचं हे पाणी आहे. मग पाण्यामध्ये काय होईल, हे चित्र कशा पद्धतीने बघा, या पद्धतीचे चित्र होऊ शकते. पाण्यातलं आहे, पाण्यातलं प्रतिबिंब कसं होतं, उलट होतं. म्हणून याचं पर्याय क्रमांक किती नंबर आहे बघा, याचा पर्याय क्रमांक उत्तर येईल 2. कारण पाण्यातलं प्रतिबिंब आहे. पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे जसं आपलं टोक आलं तसं ते खाली पलटी होत असतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे 43वा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये विचारले, खालील प्रश्नाकृतीचे आरशातील प्रतिबिंब कोणते आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे. या प्रश्नाकृतीचं पाण्यातलं प्रतिबिंब कोणतं ओळखायचं आहे. तर चला बघा, टी आणि यस इथं खाली आहे. आरशातलं प्रतिबिंब विचारले, तर हे आरसा आहे आणि आरशातलं प्रतिबिंब आपल्याला विचारलेलं आहे. तर आरशातलं प्रतिबिंब विचारल्याच्या नंतर इथं काय होतं बघा, हे जो भाग आहे अशा पद्धतीचा यस होतो आणि टी जशाला तसा असतं. कारण की टीचा आकार सेम आहे, त्याच्यामुळे टी जशाला तसा असतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक किती उत्तर आलेला आहे, त्याचं पर्याय क्रमांक उत्तर आलेलं आहे 4. चार हा पर्याय आपलं त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 44वा. खालील प्रश्नाकृतीची तंतोतंत आकृती कोणती. तंतोतंत म्हणजे काय, एकदम बरोबर. तर बघा, इथं कोपरा आहे, तर हा कोपरा जो दिसतोय आपल्याला कोन, आपण थोडक्यात त्याला कोन म्हणूयात. बघा इकडं हा कोन आहे, तर हा कोन कोणत्या कोपऱ्यामध्ये आहे बघा. इथे सुद्धा हा कोन आहे, इथं सुद्धा कोन आहे, इथं सुद्धा कोन आहे आणि इथं सुद्धा कोन आहे. इथं नाही आहे, म्हणजे ही आकृती निश्चितच नाही आहे. तंतोतंत विचारले. मग इथं बघा, हे डार्क 3 भाग आहेत, 2 त्रिकोण आणि 1 काळा गोल. इथं बघा, इथं 1 त्रिकोण रिकामा, 1 त्रिकोण रंगवलेला आहे, ही आकृती नाही आहे. बघा, हे 2 त्रिकोण आणि गोल ही आकृती आपली एकदम बरोबर आहे. इथं पण दिलेली आहे, पण इथं कसं आहे, थोडंसं उलट आहे. तर आपल्याला पाहायचं पर्याय क्रमांक किती आहे. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का बरोबर. बघा, 2 मध्ये
पर्याय क्रमांक 2 मध्ये आकृती अगदी हुबेहूब आपल्याला दिसते, कारण की इथे एक खाली टोक आणि एक वरी टोक आपल्याला दिसते. बघा इथं प्रश्नाकृती बघा, हे त्रिकोणाचं टोक खाली दिसतो, या त्रिकोणाचं खाली दिसतो, या त्रिकोणाचं टोक वर दिसतो. इथं मात्र तसं नाही आहे. इथे दोन्ही टोक एका साईडचे आहेत, म्हणून ही देखील आपली आकृती नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे फुले हार. बघा, फुले हार, फुले हार, तर पाकळ्याबरोबर काय? तर पाकळ्याबरोबर काय? बघा, फुलं हार, कारण फुलं एकमेकांमध्ये विणलेला असतो, फुलांचा हार होतो, फुलांचा हार होतो, फुलांचा हार होतो. तर पाकळ्यांचं काय होते? तर पाकळ्या अशा अनेक मिळून फुलं तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. बघा, फुलांचा हार होतो, तर पाकळ्यांचं काय होते? तर पाकळ्यांचं फुल तयार होताना आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न आहे पायाच्या हालचालीसाठी मदत न करणारा अवयव कोणता? बघा, घोटा, इथे काय काय सांगितलं बघा, घोटा, त्यानंतर सांगितले जांघा, त्या सांगितले नाक, आणि नंतर सांगितले गुडघा. तर काय विचारले? पायाच्या हालचालीसाठी मदत न करणारा अवयव कोणता? बघा, गुडघ्याची मदत होते पायाला हालचाल करण्यासाठी, जांघाची देखील होते आणि घोट्याची देखील होते. तर होत नाही कशाची? ती म्हणजे नाकाची, कारण नाकाचं आणि पायाचं काही एक अर्थार्थी संबंध नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला आलेलं दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे 47वा. त्या प्रश्नामध्ये काय काय दाखवलेलं बघा, गव्हापासून खालीपैकी काय तयार होते? गव्हापासून खालीपैकी काय तयार होते? चपाती, पाव, बिस्किट, यापैकी सर्व. तर बघा, गहू जो आहे, गव्हापासून काय होते? चपाती तर होते, आपण पीठ चुरतो, मम्मी आपली पीठ चुरून चपात्या करून देते. पाव देखील गव्हाच्या पिठापासून होते आणि बिस्किट देखील होतात, बिस्किट देखील होतात. इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये बिस्किट फॅक्टरी नावाचा धडा आहे इंग्लिशमध्ये, तर त्यामध्ये बिस्किट कसा तयार होतो हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे आणि पाव देखील कसा तयार होतो हे देखील सांगितलेलं आहे. तर गव्हापासून चपाती बनते हे तर सर्वांनाच माहिती आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर येते, यापैकी सर्व. कारण की गव्हापासून आपल्याला सगळेच पदार्थ हे जेवढे दाखवले तयार होताना आपल्याला दिसतात. 48वा प्रश्न आहे प्राणवायू ही महत्त्वाची संपत्ती कोठून मिळते? प्राणवायू ही महत्त्वाची संपत्ती कोठून मिळते? तर शेतातून मिळते, पाण्यातून मिळते, कारखान्यातून मिळते की हवेतून? तर बघा, प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन कशापासून मिळते आपल्याला? हवेपासून. ऑक्सिजन कशापासून मिळते आपल्याला? हवेपासून. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ते म्हणजे हवा. पुढचा प्रश्न, परिजातकाची फुले केव्हा उमलतात? परिजातकाची फुलं केव्हा उमलतात? सकाळी, दुपारी, सायंकाळी का रात्री? तर परिजातकाची फुलं जी असतात ती रात्री उगवताना आपल्याला दिसतात. परिजातकाची फुलं केव्हा उमलतात? तर ती म्हणजे रात्र. त्यानंतर पुढचा 50वा प्रश्न आहे बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, संत एकनाथ का येशू ख्रिस्त? येशू ख्रिस्त येत नाही, संत एकनाथ पण येत नाही, वर्धमान महावीर देखील येत नाही. त्याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 1, ते म्हणजे गौतम बुद्ध. या पद्धतीचे आपण 50ला 50 प्रश्न समजावून सांगितलेले आहेत. जर कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर कमेंटमध्ये कळवावे. त्या येणाऱ्या अडचणीवर त्यांना उत्तर लागलीच मिळेल. सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचेत, सोडून घ्यायचेत. आपण याच पद्धतीची इथून पुढे रोज एक प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील तर 100% सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.